राजस्थानची राजधानी जयपूर 3 जुलै 2026ची सकाळ. प्रतापनगर परिसरातील रस्ता नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. त्याचवेळी न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या 45 वर्षीय नीरज शर्मा आपल्या नेहमीच्या कामासाठी घराबाहेर पडल्या. काही क्षणातच भरधाव वेगाने आलेल्या एका स्कॉर्पिओने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा एक दुर्दैवी रस्ता अपघात आहे असे समजण्यात आले. मात्र पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी सुरू केली. परिसरातील CCTV फुटेज मागवण्यात आले. फुटेज बारकाईने पाहिल्यानंतर तपास अधिकाऱ्यांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. वाहनाने ज्या प्रकारे दिशा बदलून धडक दिली त्यामुळे हा साधा अपघात नसून पूर्वनियोजित हल्ला असू शकतो असा संशय बळावला. जसा जसा तपास पुढे सरकत गेला तसे तसे धक्कादायक दावे समोर येऊ लागले. पोलिसांच्या मते या हत्येचा कट घरातीलच एका व्यक्तीने रचला होता. तपासाचा रोख मृत महिलेच्या 23 वर्षीय मुलगी आयुषी शर्मा हिच्याकडे वळला. चौकशी दरम्यान पोलिसांनी दावा केला की आयुषीने आपल्या काही नातेवाईकांसह हा कट रचला होता. या कटात तिने काका, चुलत भाऊ आणि इतर काही जण यांना सहभागी करून घेतले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुमारे 7 लाख रुपयाची सुपारी देऊन आईची हत्या घडवून आणण्यात आली होती. तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. आयुषीच्या वडिलांचे काही महिन्यापूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर नीरज शर्मा यांना नोकरी मिळाली होती. पोलिसांच्या मते आईचा मृत्यू झाल्यास ती नोकरी स्वतःला मिळू शकते अशी आरोपीची समज होता. त्याचबरोबर आईच्या मालमत्तेवरही पूर्ण अधिकार मिळवण्याचा हेतू असल्याचा आरोप तपासात करण्यात आला. पोलिसांच्या दाव्यानुसार हा कट एका दिवसातच रचलेला नव्हता. अनेक दिवस नीरज शर्मा यांच्या दैनंदिन हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले होते. त्या कोणत्या वेळी घराबाहेर पडतात, कोणत्या मार्गाने जातात याची माहिती गोळा करण्यात आली. सुरुवातीचा हा एक प्रयत्न अपयशी ठरल्याचेही तपासात समोर आले. त्यानंतर योग्य संधी साधून स्कॉर्पिओने धडक देण्यात आली आणि संपूर्ण घटना अपघातासारखी भासवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. CCTV फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, आरोपींच्या हालचाली आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर आयुषीसह 7 जणांना अटक करण्यात आली. आणखी एका संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. सरकारी नोकरी आणि मालमत्तेसाठी स्वतःच्या आईची हत्या हा प्रश्न सर्वत्र चर्चेचा विषय बनला. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की पोलिसांनी हे केलेले सर्व दावे आहेत की खोटे आहेत, अंतिम निर्णय न्यायालयच देईल. न्यायालयात आरोप सिद्ध होईपर्यंत कायद्याच्या दृष्टीने ते निर्दोष मानले जातात. हे प्रकरण केवळ एका कुटुंबाच्या शोकांतिकेपुरते मर्यादित नाही, तर मानवी नात्यातील विश्वास, लोभ, गुन्हेगारी मानसिकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारे प्रकरण म्हणून पाहिले जात आहे. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. धन्यवाद.